त्यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, सर्वांचं प्रेरणास्थान आदरणीय मुख्यभूषण डॉक्टर दिलीपराव पुंडे साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी अध्यक्ष समारोप सविस्तर करावा. दादाराव जागलावे, शिवाजी कोणापुरे, गोपाळ सौकार, आपण सर्व काल सहज बोलता बोलता असं अशोक कोत्तावार यांनी मुद्दा मांडला की महात्मा बसवेश्वरांबद्दल आम्हाला काही माहिती सांगा. आणि त्याच्यातून मग अशोक म्हणल्याप्रमाणे डॉक्टर स्वामी साहेब तयार झाले आणि आज बराचसा अभ्यास करून येऊन त्यांनी चिंतन केलं आणि आज मुद्देसूद त्यांनी वक्तव्य केलं आहे. मी स्वामी साहेबांचं अभिनंदन करतो की तुमचं वक्तव्य आजचं खूप चांगलं आणि अभ्यासपूर्ण आणि प्रवाहित होतं. आपल्या देशामध्ये 4 महात्मा झाले. पहिले महात्मा गौतम बुद्ध, दुसरे महात्मा बसवेश्वर, नंतर महात्मा ज्योतिराव फुले आणि महात्मा गांधी. महात्मा गौतम बुद्धाचा काळ हा इसवी सनापूर्वीचा. आपण 12व्या शतकात महात्मा बसवेश्वरांचं कार्य, जीवन कार्य आपल्या देशभर नाही जगामध्ये महात्मा बसवेश्वराची जयंती साजरी होते. मी 2015 साली लंडनला गेलो. सर्पदंशावर ऑक्सफर्ड विद्यापीठात व्याख्यान देताना थेम्स नदीच्या काठी आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महात्मा बसवेश्वराचा एक अर्ध पुतळा त्याचं अनावरण केलं. मी आणि माझं कुटुंब त्या पुतळ्याच्या तिथं जवळपास अर्धा तास बसलो होतो. जगामधले लोकशाहीचे खरे जनक हे महात्मा बसवेश्वर. जगातले म्हणतोय मी. विश्वज्योती, त्यांना विश्वज्योती म्हटलं जातं ना. आणि तर नदीच्या काठी खूप त्या लंडनला त्यांनी सुशोभित केले पुतळ्याने आणि त्याच्यातला एक तो महात्मा ज्योती, महात्मा बसवेश्वरांचा पुतळा पाहून अगदी आनंद, अभिमानी वाटला की आपल्या देशाचा मान एक समाज सुधारक जगाच्या लोकशाहीला जन्म देतो. हे सर्व मुद्दे डॉक्टर स्वामी साहेबांनी मांडलेत. पण महात्मा बसवेश्वराचे 5-6 मी आता बाकी जीवन कार्याबद्दल बोलत नाही. अनुभव मंडपम म्हणजे या ठिकाणी सर्वांनी यायचं आणि आपले विचार मांडायचे. ती त्या काळातली संसद होती आणि त्याच्यातून भारतीय संसदेचा जन्म झाला आणि त्याच्यात जे मांडलं स्वातंत्र्य, समता, बंधुता याचा आधार घेऊन बाबासाहेबांनी संविधानाची निर्मिती केली. म्हणजे तो मूळ विचार आणि त्यामध्ये जे विचार मांडायचे ते शरण आणि स्त्रियांना शरणी म्हणायचे. हा एक भाग होता. आणि बसवेश्वरांनी बरंचसं अध्यात्माचं संस्कृत साहित्य कन्नडमध्ये भाषांतरित केलं. जसं ज्ञानेश्वरांनी मराठीमध्ये संस्कृतचं मराठीत गीता आणली, ज्ञानेश्वरी झाली, तसं ते साहित्य कन्नडमध्ये आलं आणि मग सर्वसामान्य लोकांना उपलब्ध केलं. पहिलं संसद, दुसरं साहित्याची उपलब्धी, तिसरं कार्य त्यांनी स्त्री समानता, पुरुष समानता, जातीभेद. ते मूळतः ब्राह्मण कुटुंबात जन्माला आले तरी समाज सुधारक होते. आणि या देशाचा इतिहास आहे, जे जे समाज सुधारक झाले, महात्मा बसवेश्वर, महात्मा ज्योतिराव, संत तुकाराम, इवन छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, विश्वरत्न, यांचा सगळ्यांचा इतिहास पाहिला तर समाज सुधारकांच्या पदरी घोर संघर्ष, अन्याय, अत्याचार आला आणि ह्या संघर्षात पेटून उठून यांनी इतिहास घडवला. तुम्ही कुठल्याही महापुरुषाचं चरित्र ज्यांनी ज्यांनी समाज सुधारण्याचा प्रयत्न केलाय त्यांना समाजाशी संघर्ष करावा लागलाय. त्या काळातल्या रूढी, परंपरा, असमानता, एका विशिष्ट गटाचं प्राबल्य, इतरांना शिक्षणापासून वंचित ठेवणे, हा समाज सुधारण्याचा ही आपली सामाजिक परिस्थिती होती. जातीच्या सेल्युलर जेल याच्यामुळं आपल्या देशावर जवळपास 900 वर्षपैकी यांनी राज्य केलं. खरं म्हणजे हे शोकांतिक आहे की जगातलं पहिलं विद्यापीठ हे नालंदा विद्यापीठ आहे की जे बिहारमध्ये होतं. आणि जगातलं ज्ञानाचं पीठ भारतात असताना, हिंदुस्थानात असताना
पुढे आपण पारतंत्र्यात गेलो, त्याचे मूळ बीजे ही समाज व्यवस्थेमध्ये होती. आणि ह्या सगळ्या महापुरुषांना, महाराजांना सुद्धा, शिवाजी महाराजांना सुद्धा ह्या सगळ्या गोष्टींचा सामना करावा लागला. तर पहिलं अनुभव मंडपम, दुसरं सामाजिक समता, बंधुता, समानता, आणि तिसरं त्यांनी आंतरजातीय भाव लावला. स्वतःच्या कुटुंबात संघर्ष करून ते कुडल संगमला गेले, तपश्चर्या केली, ज्ञानप्राप्ती झाली, मंगळवेढ्याला आले, बसव कल्याणला आले. त्या ठिकाणी ते अनुभव मंडपम ही संकल्पना मूळची बसव कल्याणची. आणि अजून एक मोठी की त्यांनी वीरशैव लिंगायत धर्माची स्थापना केली. लिंगायत म्हणजे की सप्तशील सांगितलं. महात्मा बसवेश्वरांनी सप्तशील सांगितलं. त्याच्यामध्ये काय? सप्तशील म्हणजे काय? खोटं बोलू नका, चोरी करू नका, निंदा करू नका, क्रोध करू नका, कुणाचा तिरस्कार करू नका. अजून असे 7 शील आहेत. म्हणजे ना करो निंदा, ना करो हत्या, ना बोलो मिथ्या. तर हे सप्तशील असे जे आहेत ना, हे सप्तशील, या सप्तशीलाचं जो पालन करतो त्याचं प्रतीक म्हणून ते लिंग. आणि लिंग मग त्यांनी याचं प्रतीक म्हणून लिंग तयार केलं. आणि मग कुठल्याही जातीचा, माळी, कोळी, साळी, ब्राह्मण, यवन, वैश्य, हे सगळे लोक त्या धर्मात प्रवेश करू शकत होते. आणि मग जो ह्या सप्तशीलाचं लिंग धारण करून पालन करतो त्याला लिंगायत म्हणतात. हा शब्द हा मूळतः लिंगायत हा असा आलेला आहे. आणि मग पुढे त्याच्यामध्ये कुठली जात नाहीये. आता लिंगायत म्हणजे एक ठराविक जात नाहीये. जो सप्तशीलाचं पालन करतो तो लिंगायत. तर आधुनिक संदर्भात हे बसवेश्वरांचं कार्य. पण आधुनिक संदर्भावर बोलताना कधी कधी दुःख याचं आहे की या महापुरुषांनी एवढं सगळं केलं आणि आपण महापुरुषांची जाती जातीमध्ये वाटणी केली. तर म्हणजे महापुरुषांची जाती जातीत वाटणी केली. तर महापुरुषांच्या विचारावर चालण्यासाठी समाज प्रबोधनाची गरज आहे. महात्मा बसवेश्वरांची जयंती साजरी करताना मी माझ्या कार्यालयात तरी माझ्या 10 कर्मचाऱ्यात किंवा माझ्या कुटुंबात किंवा माझ्या सगळ्या ह्याच्यामध्ये समानता बाळगतो का? बसवेश्वराचं महात्माचं कार्य काय? काय कवे कैलास, तुम्ही सांगितलं आता. काय कवे कैलास. काय कवे कैलास म्हणजे कर्म हेच ईश्वर आहे. कर्मे ईशू भजावा. हे कोणी सांगितले? सावता माळ्याने सांगितले. कर्मे ईशू भजावा. आज तुम्ही शिक्षक आहात, तुम्ही डॉक्टर आहे, हे व्यापारी आहेत, ते पत्रकार आहेत. माझं कर्म हे, आणि त्याच्यात जर ईशू आपण भजनाचा प्रयत्न केला तर मला असं वाटतं की त्या कर्माला त्यातला प्रामाणिकपणा येतो, श्रमाला प्रतिष्ठा येते, श्रमाला मूल्य येतं. स्त्री पुरुष समानता आज नाही म्हणलं तरी समाज बदलते. बाबासाहेबांच्या संविधान निर्मितीनंतर खूप काही समाजाला मिळाले. महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाईंना सध्या सिरियल चालू आहे, मी सावित्री ज्योतिराव फुले. बघा तुम्ही त्या काळात त्यांनी केलेला संघर्ष, त्यांच्यावर झालेले अन्याय, स्त्रियांचे, ज्योतिरावांचं कार्य, स्त्री पुरुष समानता, स्त्रियांसाठी शिक्षण, घटस्फोटित परित्यक्त्या महिलांसाठी शुश्रूषागृह. इवन सावित्रीबाई ज्योतीनं महात्मा फुले गेल्यानंतर प्लेगमध्ये केलेलं कार्य. की महात्मा फुले 1889ला गेले, पुढे 97ला सावित्री गेल्या आणि खूप लाखो लोक त्या पुण्याला मरत होते. आणि यांनी एका दुसऱ्या मुलाला, यशवंतला दत्तक, महात्मा ज्योतिरावांना स्वतःची संतती नव्हती, त्याला डॉक्टर केलं आणि त्या पुण्याच्या मांजरी भागात त्या काळात हॉस्पिटल टाकलं. आणि स्वतः सावित्री ते प्लेगचे रुग्ण घेऊन जायच्या. एक शेवटचा रुग्ण, एक पांडुरंग नावाचा मुलगा होता, दलित समाजाचा.
तर त्याचं वर्णन असं केलं जातं की शेवटचा रुग्ण त्याने तो प्लेगचा उचलला आणि ती प्रत्यक्ष भगवंताला म्हणते की मेरा पांडुरंग मै नाही दूंगी. पांडुरंग वाचला आणि सावित्रीबाई फुले प्लेगनं मरण पावल्या. तर हा जो सगळा इतिहास आहे गौतम बुद्धापासून, तर तुम्ही आता एक प्रश्न की स्वतःला ओळखा. गौतम बुद्धाचं आयुष्य 80 वर्ष. गौतम बुद्धाचा जन्म झाला लुंबिनीमध्ये आणि महापरिनिर्वाण झालं कुशीनगरमध्ये. आता एक बेला बुद्ध पौर्णिमा येते, त्याला त्रिगुणी पौर्णिमा म्हणतात. म्हणजे गौतम बुद्धाचा जन्म वैशाख पौर्णिमेला, गौतम बुद्धाला आत्मसाक्षात्कार त्याच पौर्णिमेला आणि गौतम बुद्धाचं देहावसन त्याच दिवशी, म्हणून त्रिगुणी पौर्णिमा. तर गौतम बुद्धाचं शेवटचं वाक्य काय होतं दादाराव, की त्यांचा आनंद नावाचा एक शिष्य होता की ज्यांनी गौतम बुद्धाचं हे नंतर लिखाण केलं. तर त्यांनी भगवान बुद्धांना विचारलं की तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता. तर महात्मा गौतम बुद्धाचं शेवटचं वाक्य होतं, आत्मदीपो भव. स्वयं प्रकाशित व्हा, स्वतःमध्ये पहा, स्वतःला ओळखा, अंतर्मनके दीप जलाओ, होगा दूर अंधेरा. अशोकच्या कल्पनेतून निर्माण झालेला हा कार्यक्रम डॉक्टर स्वामी साहेबांनी सुंदरसं भाषण केलं. दादारावने एका सूत्रात व्यवस्थित जीवन आणि तुम्ही सर्वांनी बांधलं. या सर्व प्रसंगी सुप्रभातर्फे आपण महात्मा बसवेश्वरांच्या चरणी विनम्र अभिवादन करूया. आणि मी काय फार मोठ्या अपेक्षा ठेवत नाही. ज्याला ज्याला शक्य आहे, शक्य म्हणण्यापेक्षा प्रत्येकानं आत्मदीपो भव व्हावं. स्वतःपासूनच समानतेचा संदेश त्याच्या स्वतःच्या कार्यापासून जर राबवला तर खऱ्या अर्थानं ती बसवेश्वराची जयंती साजरी होईल असं मला वाटतं. या प्रसंगी मी पुनश्च त्यांना अभिवादन करतो, सर्वांना शुभेच्छा देतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो.